नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आहे किड्स टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 6. तर आज मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवले होते चॉकलेट अप्पे किंवा याला बिस्किट अप्पे पण म्हणू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले अप्पे किती छान टेम्पटिंग आणि डिलिशियस दिसत आहात. तर काही वेळ न घालवता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी डार्क फॅन्टसी बॉर्बन बिस्किट्स घेतले होते. 3 पॅकेट घेतले होते मी. तुम्ही याऐवजी दुसरे कुठलेही बिस्किट्स वापरू शकता. पार्लेजी वापरू शकता, हॅपी हॅपी बिस्किट्स वापरू शकता, ओरिओ बिस्किट्स वापरू शकता. कुठलेही बिस्किट्स तुम्ही इथे वापरू शकता. असं नाही की क्रीमचेच असले पाहिजे, विदाऊट क्रीमचे असले तरीही इथे चालणार आहे. सगळे बिस्किट्स मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. त्यानंतर त्याचे आता 2-3 असे बारीक तुकडे करून घेणार आहे, कारण आपल्याला मिक्सर जारमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे बिस्किट्सचे बारीक तुकडे करून मिक्सर जारमध्ये टाकून याची पावडर इथे रेडी झालेली आहे. तर इथे मी साखरेचा अजिबातच वापर केलेला नाही आहे, कारण बॉर्बन बिस्किट्सला ऑलरेडी साखर असते. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये 1 ते 2 चम्मच साखर ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर एकदा विस्करनी हे एकदा सगळं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित. आणि वरतून आता रूम टेम्परेचरचं दूध इथे वापरणार आहे मी. अगदी सुरुवातीला थोडं थोडं करूनच आपल्याला दूध याच्यामध्ये टाकून याचं एक बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. जसं केकचं बॅटर असतं, सेम अप्प्यांचं बॅटर पण तसंच असतं. त्याप्रमाणे आपल्याला इथे अगदी सुरुवातीला जास्त दूध टाकायचं नाही आहे. इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे मी. थोडं थोडं दूध टाकून याचं एक छान स्मूथचं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त आणि फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्सनीच बनणारा हा चॉकलेट अप्पे आहेत किंवा बिस्किटचे अप्पे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये पाव चम्मच सोडा घातला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अप्पे पॅन मी ठेवलेला आहे गॅसवर. त्याला आता ब्रशने तेल लावून घेणार आहे सगळीकडे. तर एक गोष्ट लक्षात असू द्या, की तुम्ही जे जसे बिस्किट्स घ्याल तशा प्रकारचे आपले अप्पे बनणार आहे. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरचे बिस्किट्स घेतले तर तुमचे अप्पे जे आहे ते कलरला पण एकदम डार्क होणार आहेत. सपोज जर पार्लेजी घेतले किंवा आपण मारीगोल्ड बिस्किट्स पण घेऊ शकतो. तर असे हे जे फेंट कलरचे बिस्किट्स जर घेतले तर आपल्या अप्प्यांचा कलर आहे तो पण फेंट होणार आहे. त्यामुळे इथे अप्पे बनवताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, की अप्पे आपले काळे झाले किंवा डार्क कलर आला त्यांना. त्यामुळे जर तुम्ही ओरिओ बिस्किट जर घेतला तर त्याच्यात एकदमच डार्क कलर येईल. तर आता अप्पे पॅनमध्ये सगळीकडे मी टाकून घेतलेलं आहे बॅटर. एकदम लो गॅसवर एक 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजू देणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतच आहे तुम्हाला. आणि आता बघा वरची साईड एकदम कोरडी झालेली आहे. म्हणजे आपले अप्पे जे आहे ते खालच्या बाजूने एकदम व्यवस्थित रेडी आहे. आता हे आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहे आणि याची दुसरी बाजू पण आपल्याला छान रेडी करून घ्यायची आहे. तर हे अप्पे बनवायला एकदम साधे सिंपल आहे. काहीच इन्ग्रेडियंट्स लागत नाही जास्त. ठीक आहे. यामध्ये सोडा जर सांगितला मी, सोडा पण टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही सोडाचा यूज नाही केला तरीही इथे चालणार आहे. तरीही आपले अप्पे एकदम छान फुलतात. तर सगळे अप्पे व्हिडिओमध्ये दिसते अशाप्रमाणे फ्लिप करून घेतले. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून फक्त 2च मिनिटं होऊ द्यायची आहे. आणि लक्षात राहू द्या गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे लोच पाहिजे. तर इथे सगळे अप्पे रेडी झाले आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता हे अप्पे. आणि बरेच जण काय करतात, की जेव्हा आपण बॅटर टाकतो अप्पे पॅनमध्ये तर त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट किंवा डेअरी मिल्कसारखे चॉकलेट्स पण त्याच्यामध्ये टाकतात. बट मी असं सजेस्ट करेल, जर तुम्ही टिफिनला बनवत असाल ना तर ते नका टाकू. आणि जर गरम गरम खाणार असेल तर टाका. कारण जेव्हा आपण ते ब्रेक करतो, जेव्हा आपण ते तोडतो खाण्यासाठी, तर त्यातलं जे चॉकलेट आहे ना ते असं छान असं बाहेर येतं किंवा ते एकदम मेल्ट होतं व्यवस्थित. बट जर आपण टिफिनला देतो तर ते नंतर अप्पे गार होऊन जातात. मग त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही किंवा जसे आपण नॉर्मल अप्पे बनवले साधे विदाऊट चॉकलेटचे तसेच लागतात. त्यामुळे इथे मी वापरलेला नाही आहे चॉकलेट. त्यानंतर उरलेलं बॅटर पण मी सेम त्याच पद्धतीने टाकून घेतलं आहे अप्पे पॅनमध्ये. त्याच्यावरतून पण झाकण ठेवून दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर किड्स टिफिन सिरीजचा हा 6th एपिसोड होता. पहिले 5 एपिसोड पण चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही जर अजून पाहिले नसतील तर ते नक्की बघा. आणि व्हिडिओ कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने ते पण आपले अप्पे रेडी आहेत. आणि हे पण आता काढून प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की दोन्ही साईड आपले छान भाजले गेलेले होते. फक्त बिस्किट्स वापरून हा आपला
चॉकलेट आपले रेडी आहे. तुम्ही बघू शकता इथे मी हर्षीजचा चॉकलेट सिरप घेते आहे. आता हे सिरप पण टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल नाही टाकलं तरीही चालणार आहे. हे फक्त मी एक गार्निशिंगसाठी टाकत आहे. तर ही रेसिपी मुलांना तर प्रचंड आवडते आणि टिफिनला जर म्हटलं तर सगळ्याच मुलांना भरपूर आवडेल. जर तुम्ही अजून बनवलेली नसेल तर नक्की ट्राय करा. बनवून बघा ही रेसिपी. तुमच्या मुलांना 100% गॅरंटी ही रेसिपी नक्की आवडेल. कारण ती दिसतानाच इतकी छान दिसते तर खायला एकदमच टेस्टी झालेली होती. आणि शिवाय हे हेल्दी पण आहे. ठीक आहे. नुसते बिस्किट्स खाण्यापेक्षा असं काही वेगळं बनवून जर दिलं तर मुले पण आवडीने खातील. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.